ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय आणि जी ओवी सुरू आहे ती 65वी. भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत की भक्तीच्या राजमार्गाच्या वाटेला सिद्ध पुरुष मिळाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शिष्य बनता, ज्यावेळेस तुम्ही शिष्य होता, त्यावेळेस जो राजपंथ लागतो, राजमार्ग लागतो, तो एकच आहे सर्व धर्मामधला. आणि त्यासाठी पात्रतेचे प्रयोग काय काय अगोदर पात्रता पाहिजे म्हणजे सिद्धगुरु भेट होते व सिद्धगुरु भेट झाल्यानंतर ते कुंडलिनी जागृत करतात. असे काय प्रकार आहेत हे सांगताना जी ओवी आली आणि ज्यावर आपण सतत निरूपण करीत आहोत 5-6 तास झालं, ती ओवी आहे तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते झाले एथ संशय कायसा. तैसे यमनियमी कडसले, यम आणि नियमानी तळून काढलं पाहिजे भक्ताला, म्हणजे तो पात्र होतो. आणि तपामध्ये त्याला काय म्हणतात, एक खास शब्द म्हणजे घोळसलं पाहिजे. म्हणजे एक कडसून काढायचं कढईतून आणि मुलामा तपाचा द्यायचा की तपपूत यम नियम असा शब्द आहे. तपावर नंतर बोलू काय अर्थ आहे. पण यमामधला आपण ब्रह्मचारी, पहिल्यांदा आपण अहिंसा भाग पाहिला, नंतर सत्य भाग पाहिला, आस्तेय भाग काल पाहिला आणि ब्रह्मचरी भाग बऱ्याच अंशानं पाहिला. तसं शिल्लक काही फारसं राहिलेलं नाही आहे. थोडा भाग शिल्लक राहतो तो असा. आणि काय झालं त्या संबंधात मी एवढंच सांगेल की ब्रह्मचर्याचा अर्थ जगाने केला की बायको न करणं, संन्यासी जीवन जगणं म्हणजे तो ब्रह्मचारी. पण तो अर्थ किती अपूर्ण आहे याची काल आपण कारण मीमांसा सर्व केली. आणि त्यामध्ये आपण म्हटलं की वीर्य रक्षण हा प्रमुख मुद्दा आहे. ज्यांनी दमनाचा मार्ग स्वीकारला त्या लोकांनी बायकोच केली नाही केली बायको. भगवान रामकृष्ण परमहंसांनी देखील बायको केलेली होती. पण माता शारदामणी विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर आग्रहाखातर लग्न केलं, पण बायकोला सांगितलं की आपला संग नाही झाला तर चालेल का. तिनं हो म्हटलं. दोघंही ब्रह्मचारी जीवनभर राहिले. पण परमहंसाला पुत्रच झाला नाही. त्यांनी पण दमनाचा मार्ग स्वीकारला. अनेक संतांनी चॉईस प्रमाणे मार्ग घेतले, दमनाचे, शमनाचे. काहींनी शमनाचा मार्ग स्वीकारला. ओशो हे शमनाचा मार्गातून जाणारे होते. ओशो म्हणतात भावना जर अशा डिप्रेस केल्या, दाबल्या कामविकारांच्या, कामाच्या, तर कुठेतरी ते उफाळून येतात. डोकं बिघडू शकतं, एक्सेंट्रिक माणूस होऊ शकतो, पागल होऊ शकतो,
मानसिक तणाव निर्माण होतो, बुद्धिभ्रष्ट होते, कामविकार जर वाढला आणि तो शमन नाही केला तर. असं सायकॉलॉजिस्टही म्हणतात. आपण असं म्हटलं, भगवद्गीतेने असं म्हटलं, आपल्या परंपरेने असं म्हटलं की शमन आणि दमन दोन्ही करावं लागेल. निव्वळ शमन म्हणजे भोगवादी विचार, की कामविकार उत्पन्न दोघा नवरा बायकोंना झाला की त्यांनी शमन करून घ्यायचं, ही पद्धती योग्य नाही. ही जनावराची पद्धती आहे. म्हणून माणसाकरता जनावरासारखं नको आणि निव्वळ दमनाचा मार्ग नको की आम्हाला करायचंच नाही. आपण दमन आणि शमन याचं मिक्सचर केलं आहे, की ज्यावेळेस एक विशिष्ट कालावधीसाठी, काल मी सांगितलं की काही अंशी शरीर न गळता, इंद्रियांच्या शक्तीला धक्का न लागता, मन आणि बुद्धी कमजोर न होता, लक्षात घ्या मी काय काय म्हटलं, आध्यात्मिक शक्ती फार कमकुवत न बनता, इंद्रियांची शक्ती कायम ठेवून, मनबुद्धीची शक्ती कायम ठेवून, रेजिस्टन्स पॉवर ज्याला म्हणता येईल, शारीरिक शक्ती ती कायम ठेवून जेवढं करता आलं ते करायचं. आणि मधल्या काळात केव्हाही कामविकार साधकाला असो, कारण साधनेमध्ये कामविकार वाढू शकतो, कारण तुमचं चरवंतर पण जर नसेल तर निश्चित कामविकार वाढतात. आणि हे जर कामविकार वाढले ते त्रास देतात, मेंटल टेन्शन निर्माण करतात. आणि म्हणून नवरा बायकोचे भांडणे होतात. बायापेक्षा पुरुषांना जास्त कामविकार वाढतो आणि त्यांना वाटतं आता पत्नीचं प्रेमच राहिलं नाही आपल्यावरती. अनेक तणाव साधकांमध्ये किंवा भक्तांमध्ये किंवा लोकांमध्ये निर्माण होतात आणि मग जनावरासारखं त्यांचं वागणं होतं, असं नाही. म्हणून आपण एक प्रयोग दिला, मी सांगितलं काल, आपण एक प्रयोग दिला, त्या प्रयोगाचा परिणाम ज्यांनी मागितला, ज्यांनी ती गोष्ट सांगितली त्यांना आम्ही दिला. मुलावर आणि मुलीवर ते फार प्रभाव चांगले झाले. त्यामुळे ध्यानक्रिया साधली, अभ्यास साधला, मेरिटकडे वळले. आणि डाऊनफॉल ज्या पोरं आणि पोरी आज बिघडत आहेत त्याला हा प्रयोग फार जरुरी आहे. ज्यांनी विचारला, ज्यांना आवश्यकता होती त्यांना जरूर सांगितला आणि जरूर सांगून ओपन करत नाही. पण त्यामुळे काय होतं, कारण प्रत्येक इंद्रियांना, कारण कामशक्ती असलीच पाहिजे प्रत्येक माणसाजवळ, कारण कामशक्ती असल्याशिवाय तुम्ही काही झेंडेच लावू शकत नाही. कामशक्तीची फार आवश्यकता आहे आणि कामशक्तीच कन्वर्ट वैराग्यात होते, कामशक्तीचं रूपांतर वैराग्यात होतं. कामशक्ती कमी असेल तर वैराग्य देखील कमी निर्माण होतं. म्हणून म्हाताऱ्याला जे म्हटलं योग साधना उपयोगी नाही, त्याचं कारण असं कामशक्ती क्षीण झालेली असते. मग जसजसं वय उताराकडे जातं तसतशी कामशक्ती क्षीण होते आणि म्हणून म्हटलं अध्यात्म नाही. मूलाधार चक्र त्याच्यामध्ये कामशक्ती असते आणि ही कामशक्ती वळवायची वैराग्याकडे. म्हणून इंद्रिय तृप्ती झाल्याशिवाय, मग इंद्रिय तृप्ती कशी सेक्स करूनच होते, संग करून होते, हे बरोबर नाही. म्हणून आपण प्रयोग दिला, त्या प्रयोगाने इंद्रिय तृप्त होतात, मनबुद्धी वीक होत नाही, मनबुद्धी शांत होते आणि त्यामुळे कामविकारावर साहजिकच कंट्रोल येतो. मग कोणाची 8 दिवस टिकेल, कोणाचं 15 दिवस टिकेल, पुन्हा प्रयोग करायचा. म्हणजे वेडे पिसाट झालेले, मॉड झालेल्या पोरी, मॅड झालेल्या पोरी, डोके भडकलेल्या आणि थोडं वेगळ्या विकारग्रस्त होऊन नादी लागलेले पोरं आणि पोरी यांना फार आवश्यकता आहे. आणि इव्हन साधकांनाही आवश्यकता आहे, सर्वसाधारण माणसालाही संसार करणाऱ्यांना आवश्यकता आहे त्या गोष्टीची. आणि हे प्रयोग फार महत्त्वाचे आहेत.
म्हणून असं म्हटलं की ब्रह्मचर्य हा शमनाचा मार्ग मी सांगितला, दमनाचा नाही. सेक्स न करता कंट्रोल येणं आणि इंद्रिय तृप्त होणं. इंद्रिय तृप्त झाले, सेल तृप्त झाला तरच मन शांत होतं. आणि मन शांत झालं की अभ्यास करा, की व्यवहार करा, की साधना करा. तुमची गती, तुमची मती, तुमची स्थिती कायम राहते आणि इच्छित फळ प्राप्त होते. आता एक भाग राहिला, तो भाग सांगतो. डोके बिघडतात मी सांगितलं. मुली देखील शीलभ्रष्ट होतात. आजकाल तर फार चाललंय. त्यांना ह्या प्रयोगाची आवश्यकता आहे. आपल्या साधकांनी पुण्यामध्ये काही मुली साधकांनी हा प्रयोग त्यांच्या मैत्रिणीला द्यावा का म्हटलं. मी द्या म्हटलं आणि त्या मैत्रिणींचे फोन आले की आम्हाला फार छान वाटलं आणि शांत वाटलं. आता आमचा अभ्यासही चांगला व्हायला लागला आणि विकार एकदम आमचे गेले. इतके सुंदर त्याचे रिझल्ट्स आहेत. म्हणून आपण उपभोग घेऊन नव्हे, एक नवीन पद्धती इंद्रिय तृप्त करण्याची एक विकसित केली आणि त्या विकसित अनेक प्रयोग आपण विकसित केले, जे मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेबांनी सांगितलेलेच नाहीत, आपण विकसित केले. गुरुकृपेने विकसित झाले आणि त्याची आज फार मोठी आवश्यकता आहे. पुन्हा आता एक नंतरचा जो भाग आहे, मग बलात्कार होतात, रेप होतात, कुमारी माता होतात, हे सगळे प्रकार थांबवू शकतात. आणि सारखं जर तुम्ही उपभोग घेतला, संग केला, तर शक्ती क्षीण होते. ठीक आहे, धार्मिक दृष्टीनं ते वाईट आहे, ते पाप आहे, ती जरी आपण गोष्ट बाजूला ठेवली, ते तारुण्यामध्ये म्हातारपण फार लवकर येऊ शकतं. तारुण्य राहतच नाही. म्हणून तरुण लोक त्या सेक्समुळे म्हातारे झालेले दिसतात. म्हणून म्हटलं की हा प्रयोग फार नितांत आवश्यकता आहे ह्या जगाला, ब्रह्मचर्य पदाची. आणि सगळ्यात मोठा अडसर हाच आहे. जसं एक चर्वणतर्पण अडसर आहे, तसाच हा ब्रह्मचर्य हाही भाग अडसर आहे. नाही, चांगले चांगले साधक खाली येऊ शकतात. आता भगवान गोपालकृष्णांच्या जीवनातलं सांगत होतो मी काल, आणि तिथे मला वाटतं थांबलं. आता एकदम आठवलं की 16,000 बायका आणि 108 पुन्हा वर बायका भगवंतानी केल्या आणि भगवान म्हणतात मी ब्रह्मचारी आहे. आता त्याचं गणित कसं? म्हणून एक उदाहरण येतं की पांडवांचे 5 वंश दिवे, 5 मुलं अश्वस्थाम्यानी झोपीमध्ये मारले. पांडवांच्या घरी कुलदीपक, वंशवेल कशी वाढावी, त्या वंशवेलीचं काय, त्या वंशाचं काय, ही चिंता भगवंतालाही झाली, पांडवांनाही झाली. पण उत्तरेच्या अभिमन्यूची पत्नी अभिमन्यू देखील गेला. उत्तरेच्या गर्भामध्ये एक 6-7 महिन्याचा बालक होता आणि ह्या 6-7 महिन्याचा बालक उत्तरेच्या गर्भात होता. त्याच्यावरती अश्वस्थाम्यानी हाही वंश दिवा संपवावा म्हणून सुदर्शन नाही आपलं ब्रह्मास्त्र फेकलं. ब्रह्मास्त्र होतं त्याच्याकडे, स्वतःच्या वडिलांनीच दिलं होतं. आणि ब्रह्मास्त्र फेकल्यानंतर त्या ब्रह्मास्त्राचा नियम असा आहे की ते कधी वापस जात नसतं. ब्रह्मांड संपवणारे 3 अस्त्र आहेत. जे टाकले
विचार करून टाकावं लागतं की ब्रह्मास्त्र 3 प्रकारे हे होतं. एक ब्रह्मास्त्र, एक पाशुपतास्त्र म्हणजे भगवान शंकराचं त्रिशूळ, पाशुपतास्त्र. एक आहे ब्रह्मास्त्र ब्रह्मदेवापासून, आणि तिसरं आहे विष्णूंचं सुदर्शन चक्र किंवा भगवान गोपालकृष्णांचं सुदर्शन चक्र. या 3 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये विश्व देखील भस्म होऊ शकतं. आणि हे ब्रह्मास्त्र त्या बालकावर सोडलं जे पोटामध्ये गर्भ आहे, फोटस स्थितीमध्ये, फोटस म्हणतात त्याला. उत्तरा गडबडा लोळू लागली. कुंती मातेनी धावा केला, द्रौपदींनी धावा केला. कृष्णाचा हा द्वारकाधीश द्वारकेला होता. आणि धावा केल्यानंतर शेवटी हा पांडवांचा पाठीराखा, न धावतील तर नवल, आणि आक्रोश करीत होती, आता कोणी वाचवत नाही. अर्जुन हतबल झालेला आहे. ब्रह्मास्त्राला उत्तर काय? ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्र जर टाकावं तर सगळं ब्रह्मांड नष्ट होतं. हा कन्हैया धावत आला आणि सुदर्शन चक्र फेकलं त्यांनी उत्तरेच्या गर्भाभोवती. उत्तरा सेफ राहिली कारण ब्रह्मास्त्राची आग सुदर्शनामुळे वाचली. पण झालं काय, सुदर्शन चक्राची देखील एक आग होती. पण ब्रह्मास्त्र आणि सुदर्शन चक्र यांची टक्कर जरी एकदम झाली नाही का, तेही थांबलं ब्रह्मास्त्र सुदर्शन चक्रामुळे, पण उत्तरेच्या गर्भामध्ये आग निर्माण झाली. ती अगदी गडबडा लोळू लागली. अनेक व्होल्टेज पॉवर निर्माण झाली. गर्भ कसा वाचेल? आणि म्हणून तिने पुन्हा धावा केला. आता सुदर्शन काढून घ्यावं तर ब्रह्मास्त्र मारून टाकतं, उत्तरेलाही मारतं आणि सर्वांना मारतं, त्या गर्भालाही मारतं. सुदर्शनाची टक्कर योग्य नाही. आता काय करावं? मग भगवान गोपाल कृष्णाने 3 पुण्य पणाला लावले. लक्षात घ्या, कारण ब्रह्मास्त्र ब्रह्मदेवाचं आहे. पहिलं म्हणाले, मी कधी लबाड बोललो नसेल तर माझ्या जीवनात, खोटं बोललो नसेल तर. नंबर 2, मी ब्रह्मचारी असेल तर. लक्षात घ्या, मी खोटं बोललो नसेल तर, आणि मी ब्रह्मचारी असेल तर. आणि नंबर 3, मी युद्धातून कधी पळून गेलो नसेल तर. ह्या जर 3 गोष्टी माझ्या जीवनात पक्क्या असतील, मी केलेल्या असतील, तर हे ब्रह्मास्त्रा तू परत जा. मी तुला हे पुण्य अर्पण करतो माझ्या जीवनात. आणि असं म्हटल्यानंतर हात जोडून ब्रह्मास्त्राकडे उभे राहिले आणि ब्रह्मास्त्र परत फिरलेलं आहे त्या पुण्याच्या जोरावर. प्रश्न निर्माण होतो, या तिन्हीमध्ये भगवान व्यावहारिक दृष्टीनं जे वागले हे बरोबर होतं का? भगवान म्हणतात, पहिलं काय म्हणाले ते, की मी युद्धातून पळून गेलो नसेल तर. हा कन्हैया पळून नाही गेला का? सगळ्यात मोठं पळून जाण्याचं तर उदाहरण कालयवन, मुचकुंदाची ती कथा. कालयवननी ज्यावेळेस स्वारी केली त्यावेळेस हा कन्हैया पळाला नाही युद्धातून. पण म्हणतात, हे ब्रह्मास्त्रा, मी युद्धातून पळून गेलो नसेल तर. आता लौकिक अर्थाने कसं घ्यावं? पण धर्मामध्ये एक गोष्ट सांगितलेली, ती गोष्ट अशी की ज्या वेळेस आपण स्वतःहून स्वारी केली त्यावेळेस युद्धातून पळून जाऊ नये. आणि ज्यावेळेस दुसऱ्यानी कोणी आपल्यावर ते अचानक स्वारी केली तर पळून गेलं तर चालतं. हा युद्धाचा नियम आहे. त्यामुळे भगवान ज्यावेळेस स्वतःहून चाल करून गेले त्यावेळेस मागे केव्हाच हटले नाहीत.
डांगी राजाची कथा आठवा. की सुभद्रेला, कारण डांगी राजाच्या याच्या कथेमध्ये रात्रीतून ते घोडा व्हायचे, नाही रात्री माणूस व्हायचे, दिवसा घोडं व्हायचं. आणि नारदाला रडत होते, माझा उशाप मला कधी, एका ऋषीने श्राप दिला होता, मग मला काहीतरी उशाप म्हणजे काहीतरी माझं मुक्ती झाली पाहिजे. म्हणे एकच मुक्ती आहे, 3.5 असं म्हटलं होतं उशापामध्ये त्या ऋषींनी, 3.5 चक्र एकत्र आले पाहिजे तर तुझा उद्धार होईल. आणि हे कठीण होतं. विश्वसंहारक 3.5 शस्त्र एकत्र आले पाहिजेत. आणि त्यावेळेस झालं काय की सुभद्रेच्या घरी नारद गेले आणि नारद म्हणाले, सुभद्रा फार पर्व चांगलं आहे बरं का, एक 10-8 दिवसानंतर येणारं. मग त्या पर्वामध्ये 4 वाजता जाऊन गंगेच्या ठिकाणी स्नान करावं. आणि त्या ठिकाणी कोणी जर त्राहिमाम करू लागलं, मला वाचवा म्हणू लागलं, किंवा दान मागितलं, त्याला जर ते दिलं ना तर फार मोठं पुण्य मिळतं जीवनात. असा पर्व काळच नाही. बाया खुश होतात. आणि नारद सांगतायत, साध्या भटजीबुवा पंचांग घेऊन नाही आलेले आहेत. सुभद्रा बस रथ घेऊन गेली. रथ घेऊन गेल्यानंतर ह्या डांगी राजाला आधीच सांगितलं होतं त्या की तू जोरात रड 4 वाजता ती स्नानाला आल्यानंतर, आणि म्हणायचं माझा उद्धार करा. ती आल्यानंतर वचन घ्यायचं आणि मग म्हणायचं माझा उद्धाराचं, मग सांगायचं. आधी नको सांगू बरं का, सगळं काही कोणाशी युद्ध काही सांगू नको. पढवून ठेवलं होतं. ती गेली सुभद्रा स्नान करते आणि त्याच वेळेस यांनी अगदी आक्रोश सुरू केला. तिला वाटलं छान चान्स आहे, त्याला काय बिचारायला काही कष्ट असतील ते आपण निवारण करावेत, पुण्य मिळेल. शोधायला सैनिक पाठवले, बोलवा म्हणले त्याला कोण आहे. त्याला बोलवलं. ते म्हणजे काय झालं, काही विचारू नका म्हणले, तुम्ही माझं हाल करू शकणार नाही. नाही सांग म्हणले, मी करते, तुम्ही करूच शकत नाही आणि तुमच्यानी ते शक्य नाही. आता तो तिला वाटलं मी राजघराण्याची आहे, सम्राज्ञी आहे, कृष्णाची बहीण आहे, सोपं नाही ना. आणि मला असं म्हणतात म्हणजे काय. ती म्हणते तू सांग फक्त, मी वचन देते तुला. म्हणजे वचन आहे, वचन द्या. वचन दिलं. वचन दिल्यावर म्हणले की कृष्णाशी युद्ध करायचं. आता सांगा. त्यांनी घोडं धरलेलं आहे आणि ते घोडं कृष्णाकडे होतं. कृष्णाशी युद्ध करून आणायचं. कृष्णाशी युद्ध म्हणले की हापकली बाई, बहीण. कृष्णाशी युद्ध आणि कोण करणार. आता वचन ते देऊन टाकलेलं. आल्या मॅडम घरी. आल्यानंतर अर्जुनाला सांगितलं, नवऱ्याला, मी वचन देऊन आलेले आहेत आणि माझ्या भावाशी युद्ध करायचं. ते म्हणजे काय पागल झाली का, की स्नानानंतर हे कसं काय डोकं बिघडलं. म्हणले कृष्णाशी युद्ध आणि ते मी, कल्पांती नाही. ते वचन गिचन खड्ड्यात गेलं म्हणले. धर्मराजाकडे गेली. ते म्हणाले शक्यच नाही. सगळे 5 पांडवाकडे गेली. नाही म्हणले, आम्ही करणार नाही, वाटेल ते झालं तरी. आणि टिकूत तरी का म्हणले त्यांच्याशी युद्धाला. काही वचन देतात तुम्ही बाया. तरी सुभद्रेने अभिमन्यूला घेतलं. अभिमन्यू चल तू आणि मामाशी युद्ध करायचं. आता लक्षात घ्या, द्वारकेला फरमान पाठवलं युद्धाला या. आता युद्धाला या म्हणजे ललकारीच झाली ना, ललकारलं तिनं. अभिमन्यू गेला युद्धाला. कृष्णाला वाटलं बहीण आणि भातसा युद्धाला यायलेत. सुभद्रा रथावर आहे.
कृष्णाला ललकारल्यानंतर कृष्ण आणि बळराम दोघंही निघाले, पण चिंताग्रस्त होते. कशाचं युद्ध आहे, कशाचं लावलंय. आणि युद्ध सुरू झालं. आणि ज्यावेळेस अभिमन्यू आणि कृष्णामध्ये युद्ध सुरू झालं, त्यावेळेस अर्जुन पळत आला की आता लहान बालक गेला युद्धाला, आता काय मरावं लागलं हरकत नाही, पण आपण जाऊ. 5 पांडव युद्धाला आले आणि इतका महाभयंकर संग्राम सुरू झाला कृष्ण आणि श्रीकृष्णाचा. अर्जुनानं शेवटचं पाशुपतास्त्र सोडलं. नाही सॉरी, ब्रह्मास्त्र सोडलं. कृष्णाने सुदर्शन सोडलं आणि भगवान शंकराने त्रिशूळ सोडलं, पाशुपतास्त्र. हे तिन्ही ज्यावेळेस एक झाले, आता संहार होतं काय, ब्रह्मांड मध्ये ज्वाला उठायला लागल्या. स्वर्ग मृत्यू पाताळ सगळं गडबडायला लागलं की आता संहार होतो म्हणून. आणि तितक्यात भगवान शंकर पळत आले. आणि पळत आल्यानंतर त्यांनी तिन्ही शस्त्राला असा नमस्कार केला, कारण एकत्र आले, पुरे झाले, आता संहार करायचा नाही. आणि मग सगळ्याला विनंती केली तुम्ही परत जा, म्हणून ब्रह्मास्त्र परत गेलं. कारण ब्रह्मदेव आले, शंकर आले, कृष्ण आले, तिन्ही देव एकत्र आले. आणि ते शस्त्र एकत्र आल्याबरोबर युद्ध संपलं. कारण त्या डांगी राजाला उद्धार झाला, घोड्याचा तो मानव झाला. भगवान कृष्ण ज्या वेळेस युद्धाला ललकारलं कोणी आणि स्वतःहून गेले, त्यावेळेस पळाले नाहीत. पण ज्यावेळेस हल्ला केला कोणी, त्यावेळेस पळून गेलं तरी चालता, धर्म नियम होता. राजस्थानला हा नियम माहिती नव्हता. राजपुतांच्या पिढ्या राणा प्रतापपासून अमरसिंगापर्यंत, मानसिंगापासून अनेक पिढ्या कटल्या आणि बाकीच्या स्त्रियांनी जोहार केला. रक्तलांछित भूमी झाली. करोडो करोडो काकडं फुटली. पळून गेले नाहीत. एकदा कोणी आला अंगावर तर शेवटपर्यंत लढले. पण हा गनिमी कावा रामदास कृपेनी शिवाजी महाराजांना कळाला. म्हणून शिवाजी महाराज केव्हाही सांगतो, गनिमी काव्यानी अनेकदा पळून गेलेले. म्हणून महाराष्ट्राची हानी कंपॅरेटिव्हली राजस्थानच्या कमी झाली. म्हणून धर्म, नीती, शास्त्र शिकणं फार जरुरी. परवाच्या ह्याच्यात जी मी सांगितलं, एक धर्म नीती आली पाहिजे, नाही तर समाजाला आणि राष्ट्राला भोगावं लागतं. काय शक्ती होती राजपुतानातल्या त्या लोकांकडे. असं म्हणतात, पृथ्वीराज चव्हाणचं चिलखत किंवा राणा प्रतापचं 1 क्विंटलचं चिलखत होतं. 1 क्विंटल अंगावर घेऊन 1 क्विंटलचं पोतं, काय ताकद असेल. भाला देखील इतका प्रचंड होता म्हणतात राणा प्रतापचा, ज्याचं वजन साधारण माणूस उचलू शकत नव्हता. ताकदीची माणसं. संपली, पाठ दाखवायची नाही ह्या भूमिकेवर. कोणाला भोगावं लागलं? आपल्याला भोगावं लागलं. वीरांगणा मृत्युमुखी पडल्या आणि वीर धारातीर्थी पडले. म्हणून म्हटलं भगवान कन्हैया हा कधी पळाला नाही, म्हणून ते बरोबर आहे. नंबर 2, दुसरं काय, मी खोटं बोललो नसेल तर हा खरं कधी बोलला. अरे साध्या लोण्याची चोरी केली एखाद्या गोपिकेच्या घरी, लोण्याची चोरी जर केली, हा काना म्हणतो मैया मै नहीं माखन खायो. म्हणून सूरदासाने एक वेगळ्या ढंगाने म्हटलंय, मैनेही माखन खायो, मै नहीं माखन खायो. ते जोडलं तर मैनेही माखन खायो. आता लबाड बोलले की नाही बोलले पा.
कान्हा म्हणतात, हा कन्हैया म्हणतो, मैया मी नाही खाल्लं ग लोणी. हे सगळे बदमाश आहेत माझे मित्रमंडळ. लोणी घेतात, माझ्या तोंडाला असं फासतात. पा या गोपिका देखील तशाच आहेत, फार लबाड. आई तुझा मी पुत्र येणं इतका सज्ज नाही काय सांगू. आणि सगळे लबाडांची भरती आहे म्हणले इथून तिथून. माझ्या तोंडाला लावतात आणि तुला दाखवतात. आपल्या घरी कमी आहे का? त्यांना आपण देऊ शकतो. खोटं नाही बोललं. पण खोटं बोलण्याचं कारण असं, धर्मशास्त्रांमधला एक नियम आहे. सत्य, सत्यामध्ये मी सांगितलं असं, धर्मरक्षण्याकरिता, संस्कृती रक्षणाकरिता, परोपकाराकरिता खोटं बोललं तरी ते खरं असतं. म्हणून ते काल सत्य ह्या प्रकरणावर बोलत असताना मी हे बोललेलो आहे. आणि समाधी भूमिकेतनं भगवान हा समाधीस्थ अवस्थेत आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव. अखंड समाधीमध्ये असणारा भगवान ज्यावेळेस प्रेरणा स्वतः प्रेरणा प्रभूच्या दैवी प्रेरणा, त्याला लबाडी नसतेच. हा दुसरा भाग आहे. म्हणून हा कान्हा आता याच्या वेळेस नाही का बोलला तू, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य मरतच नव्हते. शस्त्र हातात असताना मरू शकत नाही हे वरदान होतं. आणि शस्त्र ते कधी खाली ठेवणार, दुःखात आले तर. पण अर्जुनाची हारच होऊ लागली सारखी. आणि मग त्यांना मारायचं तर काय करावं, कृष्णाने युक्ती केली. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारा. एकुलतं एक पोरगं होतं ना अश्वत्थामा, त्याला मारलं भीमानी. गंडस्थळ त्याचं फोडलं, हत्ती मेला. आणि ओरडा म्हणले, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. ते पाहिलं की युद्धातलं शस्त्र खाली ठेवलं. विचारलं प्रत्येकजण. कृष्ण म्हणले अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य प्रत्येकाला विचारायला, अश्वत्थामा म्हणले मेला. त्याला वाटलं आपला पुत्र मेला, आता कशाला जगायचं. पण त्याला माहिती आहे सगळी बदमाश आहेत माणसं. कृष्णालाही ते ओळखून होते. म्हणजे धर्मराजाला बोलवलं. त्यांनी सांगितलं पाहिजे. आता धर्मराज तर सत्यच बोलणार. अश्वत्थामा हत्ती मेला, त्यानं सांगितलं कृष्णाने सगळ्यांनी समजून. नाही म्हणले, मी जे ते खरं बोलणार आहे. नर मेला की कुंजर मेला असं विचारलं. कोणी? द्रोणाचार्याने. नरो वा कुंजरो वा, कोण मेलं? तर नरो वा असं वाक्य उच्चारल्याबरोबर ढोल ताशे वाजले, डम 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 डम. आणि ते कुंजरो वा ऐकूच गेलं नाही. द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवलं. अन्यायाच्या विरुद्ध उभी राहिलेल्या माणसाला अन्यायाने मारलं तरी तो सत्य धर्म आहे. म्हणून ती लबाडी नाही. आणि भगवान कृष्ण जे म्हणतात, मी युद्धातून पळून गेलो नसेल तर आणि मी लबाड बोललो नसेल तर, हे दोन्ही सार्थ ठरतात. आता नंबर 3, मी ब्रह्मचारी असेल तर. आता 16,108 बायकांचा हा आणि जवळपास 3 लाख पोरं आहेत. पोरं, नातवंड, पूर्ण परभणी शहर भगवान गोपाल कृष्णाची फॅमिली आहे. आणि मी ब्रह्मचारी नसेल तर. म्हणून म्हटलं एकेकीला 10 पोरं येतो, थोडे नाहीत. फॅमिली प्लॅनिंगचा पत्ताच नाही. असं असताना ते म्हणतात मी ब्रह्मचारी. याचा खरा अर्थ अजून थोडा घ्या की भगवंताची शक्ती क्षीण होणं शक्यच नाही. नंबर 1.
त्यांची मन क्षीण नाही. म्हणून भगवान गोपाल कृष्ण 16व्या वर्षाच्या वयामध्ये दिसत होते. त्यांना दाढी आणि मिशा आल्याच नाही. पण भगवान कृष्णाला कधी दाढी दाखवली का? 16व्या वर्षाच्या वयामध्ये दाढी मिशा येत नाहीत. हा कन्हैया जितक्या वर्ष जगला, जवळपास 160 वर्ष, 16व्या वर्षाचे भगवान दिसत होते. आणि आता 16व्या वर्षाची पोरगी 35 वर्षाची दिसते आणि 35 वर्षाची 80 वर्ष. अहो, तुम्ही 80 वर्षाचे का नाही म्हणले? मी 35 वर्षाची. एक लग्न झालेली बायको, नवरा बायको चालले होते. तो म्हणतो, एक मित्र भेटला, लांबून चालला होता. दुसऱ्या दिवशी म्हणला, का रे, आईला घेऊन कुठे चालला होतास? म्हणले, आई नाही, माझी बायको होती. आता बायको आईसारखी दिसत होती. इतक्या तर तब्येती बेस्ट आहेत सध्या. म्हणून भगवान हा चिरतरुण, नित्य नूतन, हसतमुख, 16व्याच वर्षाचा हा बालकन्हैया 160 वर्षाला तसाच दिसत होता. तेवढाच कोमल. आणि म्हणून कुठलीही शक्ती क्षीण नाही, कुठलीही समाधी अवस्था भंग नाही आणि कुठलीही ब्रह्मस्थिती ढासळली नाही. म्हणून ते ब्रह्मचारी आहेत. म्हणून हा भगवान कन्हैया ब्रह्मचारी. तिन्ही अवस्था भगवंताच्या होत्या. आपल्याला सेक्स केल्यानंतर मनस्थिती ढासळू नये, इंद्रिय गलितगात्र होऊ नयेत, साधना तपामधून मिळवल्यानंतर ती क्षीण होऊ नये, साधन शक्ती कमी होऊ नये, शारीरिक शक्तीचा ऱ्हास होऊ नये, स्मृतिभ्रंश होऊ नये, कमजोरी जाणवू नये, विकनेस, आणि रोगग्रस्त होऊ नये. लक्षात घ्या. आणि अखंड जागृत राहायला पाहिजे. नाही तर कामभावना पूर्ती केल्यानंतर हा थकतो आणि नंतर उशिरा उठतो. उशिरा उठला पुन्हा खावं लागतं आणि कमजोर झाल्यानंतर पुन्हा पुन्हा खातो. 3 वेळेस खातो. चारवणतर्फांचा संबंध नाही. पुन्हा कामविकार वाढतो. हे दुष्ट सायकल चालत असते आणि रोगग्रस्त माणूस होत जातो. आणि एके दिवशी अटॅक येतो. शेवटी शारीरिक शक्तीच्या जोरावर मानसिक शक्ती म्हणा, बुद्धिशक्ती म्हणा आणि आध्यात्मिक शक्तीला आधार शारीरिक शक्ती आहे. शारीरिक शक्ती क्षीण झाली की संपलं. आणि म्हणून म्हटलं, आपले प्रयोग जरूर गिरवावे लागतील. आता कोणी म्हणे प्रत्येकाला गिरवायची गरज आहे का? नाही. ज्यांची समजदांडगी आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर उतरलेले आहेत, महावीर उतरलेले आहेत, बुद्ध उतरलेले आहेत, थोडी समज आहे, विवेक शक्ती जागी आहे, कामविकार बुद्धीवर हावी होत नाही, कामविकार शुद्ध स्थितीत राहतो आणि त्या कामविकार शुद्ध स्थितीत राहिल्यानंतर प्रयोग त्याचे अखंड चालले आहेत आणि भगवंतच समोर दिसतो. नटी जरी समोर आली, मुलगी जरी समोर आली, तर भगवंत दिसला पाहिजे. काय? एक उदाहरण सांगतो. ते उदाहरण असं, अब्दुल रहीम खाने खनान, ज्याला रहीम के दोहे लिहिले, हा कृष्ण भक्त होता, मुसलमान असून सेनापती होता अकबराचा दरबारातला. कंधार जिंकायला गेला आणि तिथे मेला. हा कंधारवर स्वारी केली होती याने.
हा रहीम, ज्याने रहीम के दोहे, हा सौंदर्य वेडा होता. काय शिकत असेल त्या काळात तो, त्यावेळेस पोरं कोणी पोरगी जाताना दिसली मंदिराकडे कुठे, त्याच्या मागे लागायचा. काही छेडायचं नाही, काही नाही. आताच्यासारखं नाही, शुकशुक नाही, सुटसुट नाही, काही नाही, शिटी वाजवून नाही, मग काही नाही. फक्त पाहायचं सौंदर्य म्हणून मागे लागायचं. एकदा मुलींचा घोळका मंदिरात गेला आणि तिथे कीर्तन चाललं होतं, प्रवचन चाललं होतं. त्या बसल्या, ह्याही बसला. बसल्यानंतर भगवान कृष्णाचं वर्णन चाललं होतं की गोपिका किती सुंदर आणि त्याच्यापेक्षा कृष्ण कन्हैया किती सुंदर. आणि कृष्णाच्या सौंदर्याचं ज्यावेळेस वर्णन त्या माणसाने केलं, त्या प्रवचनकाराने केलं, हा मुग्ध झाला. आणि हजारो गोपिका ज्या कृष्णाच्या सौंदर्यावरती निच्छावर झाल्या होत्या, आसक्त झाल्या होत्या, ते सौंदर्य कसं असेल आता ते पाहिलं पाहिजे. म्हणून हा कृष्ण भक्त बनला आणि सारखा कृष्ण समोर. आणि त्यांनी रहीम के दोहे लिहिलं. आणि म्हणून त्याच्यात एक त्या ओळीमध्ये आहे, ताही अहिर की छोकरिया छचिया भरी छाछ पे नचावे. अहिर म्हणजे ह्या गवळणी, गवळ्याच्या कन्यका टाकासाठी त्याला नाचवतात. छाछ पे नचावे. काय वर्णन केलं रहीमने. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही प्रतिमा प्रयोग, ज्यावेळेस भगवंत सारखा समोर आहे, अखंड अखंड चिंतन विठोबाचे, जपामध्ये तुम्ही रस घेतले, कुठला ना कुठला प्रयोग सतत एक सेकंद दूर नाही असा जर तुम्ही ठेवला, एक सेकंद प्रभूही दूर नाही, भले ते नामातून असो, भले ते प्रतिमेतून असो, परवानगी मागणे अर्पण करणे माध्यमातून असो, कुठलाही प्रयोग एक जरी सातत्याने सतत तुमचा चालू असेल तर कामविकार फार प्रभावित होत नाही, हवी होत नाही तुमच्या बुद्धीवर. कुठली मुलगी राधा जर दिसली, कामविकार काय होईल? सुंदर असेल तर असं म्हटलं, राधा अशी सुंदर असेल ना, बस तिच्यामध्ये राधा पहा. तिच्यामध्ये राधा पाहिल्यानंतर ती भावना येईल का? शांत होईल. हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम आहे. आणि प्रत्येक मुलामध्ये राम पहा, प्रत्येक मुलामध्ये कृष्ण पहा, प्रत्येक मुलीमध्ये राधा पहा. नाही होणार. स्वतःच्या पत्नीमध्येही तसंच पहा. नाही होणार. शेखरचं होत नाही, आपलं होतं. आपली कुवत, आपली पात्रता, आपली समज, आपली स्थिती, आपली बुद्धी अजून पशु आहे की नाही हे पाहावं लागेल. आणि होत असेल तर आपला प्रयोग गिरवा शमनांचा, हळूहळू जायचंय. चरवंतर पण साधलं तर सात्विक भावच निर्माण होतात, सात्विक रक्त तयार होतं, सात्विक मन बनतं. आणि सत्व मन बसलं की राजसी आणि तामसी भाव जर गेला तर कामविकार कमी होतो आणि वैराग्यात डायरेक्ट रूपांतरित होतो. पुरुषांना थोडं अवघड जातं कामविकारावर ते कंट्रोल. बाया लवकर करू शकतात कारण त्या हृदयाने चालतात, प्रेमाने चालतात. शुद्ध प्रेम जर जीवनामध्ये निर्माण झालं तर कामविकार काही त्रास देत नाही. याला ब्रह्मचारी पण म्हणतात. शुद्ध स्वरूपातला काम जर शिल्लक असेल, विकारग्रस्त झाला तर तुमचा डाऊनफॉल निश्चित आहे. आणि नाही झाला तर काय आहे?
उद्धार आहे, वैराग्यशाली जीवन होतं आणि ब्रह्मसाक्षात्कार होतो. ब्रह्म समोर असतं. म्हणजे ब्रह्म दिसण्याकरता जे आचरण आवश्यक आहे त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. ब्रह्मासाठी लागणारा आचारसंहिता ब्रह्म प्रगट होण्याकरिता, दॅट इज ब्रह्मचारी. ती आचारसंहिता ब्रह्म गवसण्याकरता, ब्रह्मत्व प्राप्त होण्याकरिता जी आवश्यक आहे ती आचारसंहिता आचरणाने अनुभवणं म्हणजे ब्रह्मचारी. मग कसं बसवायचं ते बसवा. मग अनेकदा संघ केल्यानंतरही तुमचा डाऊनफॉल होत नाही, शक्ती वाढलेली असते. अरे तिच्यामध्ये समजा कामविकार जागृत झाला, प्रयोग नाही सांगत पण एक साधा प्रयोग, अनेक लोक ऐकतील कॅसेट, त्यांच्याकरता सांगून जातो. जो खास प्रयोग आहे तो नाही सांगणार, ओपन नाही करता येणार, आपल्याकडे काही ठेवून द्यावं. की समजा कामविकार जागृत झालेला आहे. काही मुली ज्यांच्या नुकतंच लग्न होणार होतं त्या आपल्या साधिकांनी, अनेक साधिकांनी मला प्रश्न विचारला, आम्ही काय करावं अशा वेळेस. नवरा साधक नाही आणि नवरा जर हे करायला लागलं तर आम्ही काय करावं. मी त्यांना असं म्हटलं, त्यावेळेस तुम्ही अशी कल्पना करा, डोळे झाकून संग करत असताना, पतिसंग करत असताना की मी राधा आहे आणि तो भगवान कृष्ण आहे. तुम्ही राधा भावामध्ये राहा, कंप्लीट राधा भाव. आणि कंप्लीट एक सेकंदही तुम्ही राधा भावामध्ये जर तुम्ही गेलात, नाही राहिलात, त्याच्यामध्ये विकारच जन्म घेणार नाही आणि पतीनी संग केल्यानंतरही तुम्ही गळणार नाही. आणि पुरुषांनी देखील कृष्ण भावामध्ये जर केलं, अखंड कृष्ण समोर, त्याच्यामध्ये हाही गळणार नाही, याचे इंद्रिय गलित गात्र होणार नाही. हा प्रयोग मी सांगितला पण कठीण आहे, कारण समोरचा भाव अखंड राहणं, रक्तशुद्धी जरुरी आहे. ऐन वेळेस प्रयोग दगा देऊ शकतो, पण ज्यावेळेस प्रयोगाने दगा नाही दिला त्यावेळेस सेक्सचा वाईट परिणाम जीवनावर झाला नाही, कारण आपण त्या भावमुद्रेमध्ये होतो. असं सांगून गेलो, एकतरी प्रयोग जाहीर करावा म्हणून हा केला. म्हणून ब्रह्मचारी आणि सगळ्यात मोठा अवघड विषय हा आहे म्हणून मी सांगितलंय. नाहीतर म्हातारपण येणार नाही, येणारच नाही. आता ब्रह्मचारी कशाला म्हणतात हे फार आवश्यक आहे व्यवहाराला, निरोगी काया असणाऱ्याकरता. आणि चर्वंतर पण मस्ट आहे. मात्र चर्वंतर पण नसेल तर किती मोठा साधक असो त्याचं आचरण बिघडणार, त्याची मती बिघडणार, त्याची बुद्धी बिघडणार, त्याची मती बुद्धी विकारग्रस्त होणार, इंद्रियांची गुलाम होणार, वासनेकडे जाणार आणि द्रष्टाभाव साध्य होणार नाही. जे मी सांगितलं ना, दोन्ही तलवारी एकाच वेळेस निर्माण होऊ द्या. दुसरा प्रयोग आठवा मी सांगितलेला, जसा हा प्रयोग मी सांगितला तसा त्यामध्येही प्रयोग सांगितलेला आहे. कामविकार शमनाकरता दुसरा प्रयोग सांगितला, एकाच वेळेस दोन्ही भाव, ब्रह्मचारी पदाचा आणि हे कामविकार शमन करत असताना ब्रह्मचारी पदाचा आठवा, तुमचा डाऊनफॉल कमी होईल आणि द्रष्टाभाव शिल्लक राहील. द्रष्टाभाव दुसरा प्रयोग आहे आणि मी स्वतंत्र दिलेला गुप्त प्रयोग तो वेगळा आहे. त्याच्यामध्ये अक्षरशः इंद्रिय तृप्ती, फार साधा प्रयोग आहे, सोपा, मंत्र सोपा, तंत्र सोपे, पण रिझल्ट मात्र फार प्रचंड आहे. ठीक आहे, आपल्याकडे लोक आले पाहिजे ना, म्हणून स्पष्ट सगळं बोलू नये.
नाही तर कोण येईल आपल्याकडे? तुम्हीच म्हणताल, तुम्ही तर सगळंच सांगत सुटले. काही काही वेळेस मला नंतर साधक म्हणतात, साहेब तुम्ही तर आऊट करून टाकले प्रयोग. त्यानं म्हणायचं असं, मग आम्हाला कोण विचारेल? करेक्ट आहे. सगळं कशाला? तरी हे 2 प्रयोग मी आऊट केले. एक द्रष्टाभावामध्ये केला आणि एक आज हा केला. तो गुप्त प्रयोग मात्र राहू द्यावा आपल्याकडे. ब्रह्मचार्य संपलं आणि ब्रह्मचारी हा जसं तप वाढतं तसतसं ओज वाढतं आणि ओज वाढलं की साधनेतल्या सिद्ध्या वाढत राहतात. आणि तुम्ही जर ओज घालवलं, वीर्य घालवलं, तर तपही घालवलं आणि तप, वीर्य आणि ओज घालवलं तर साधनेची शक्ती क्षीण होते आणि सिद्ध्या नष्ट होतात. हे मात्र करा. म्हणून ब्रह्मचारी हे झालं पाहिजे. आता 5वा भाग आहे अपरिग्रह. अपरिग्रह 5वा भाग येतो अपरिग्रह. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आदी भोग साधनांचा संग्रह न करणे याला अपरिग्रह म्हणतात. हा सगळ्या धर्मामध्ये शब्द येतोय. जैन धर्मामध्ये येईल, बौद्ध धर्मामध्ये येईल, सगळ्या धर्मात येतील अपरिग्रह. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आदी भोग साधनांचा संग्रह न करणे याला अपरिग्रह म्हणतात. हा जनरल शब्द आहे, जनरल अर्थ आहे. ज्ञानेश्वरीनी टर्म दिलेला आहे, भगवद्गीतेनी टर्म दिलेला आहे. पण पूर्वीचा जो शब्द आहे तो असा. म्हणून साधू संत हे वनात राहिलेत आणि झोपडी असायची. झोपडी, कंदमुळं खायची, पाणी प्यायचे, झाडाचा पाला खायचा. वण खूप होते म्हणून जे काही फळं मिळायची त्या काळात तेवढे खाल्ले की संपले. आवश्यकता कमी होत आहे आणि आवश्यकता कमी होत आहे म्हणून कुकिंग, गॅस, धान्य भानगडीच नव्हत्या. ॲटोमॅटिक अपरिग्रह होतं. आणि लंगोटीच लावायची, वल्कलं घालायची, फार अडचणी नव्हत्या. आणि राजपुत्र जर असतील कोणी आलेले तर फॅसिलिटीज देखील काही मिळायच्या. पण अपरिग्रह अवस्था असते. एखादी गाय असायची, पोरांकरता, यांच्याकरता, दुधाकरता एवढंच. चहा, कॉफी, कोको असं काही नव्हतेच भानगड. आता बाकीच्यांचं जीवनही तसंच असायचं. जनतेचं ऋषीमुनींकडे पाहायचे आणि तसं जीवन यापन करायचे. आणि ठेविले अनंते तैशीची राहावे ही स्थिती होती पूर्वीच्या काळी. जळत नव्हती माणसं दुसऱ्याकडे पाहून. बाबा आपण एवढंच आपलं पुरे, बस आपण याच्यापेक्षा मर्यादा जास्त आपली नाही आहे. मी जास्त कमवू शकत नाही, बस आपली कमाई एवढी, आपली बुद्धी एवढी, संपलं. काही वाटत नव्हतं. हा एक भाग झाला. आणि हा भाग जरुरी आहे. पहा, याच्यामध्ये लोकांनी असे अर्थ केले की समाजाला टाळकुटे बनवलं, संतांनी धार्मिक वृत्तीचं बनवलं आणि त्यामुळं त्यांना व्यवहारापासून ते विभक्त झाले. आता जे झाले असतील त्यांना खरा धर्म समजला नाही, हे तितकंच खरं आहे. रात्र आणि दिवस जर टाळकुटं तुम्ही फिरत असाल आणि घरचं काहीच पाहत नसाल तर हे धर्माने कुठे सांगितलं? मग बायका करायच्या नाहीत, पोरं करायचे नाहीत. म्हणजे धर्माची समज कोणी काय उचलली, त्याला धर्म काय करणार आहे? त्याला कोण काय करणार आहे?
तुम्ही तुमचा तो भाग उचललाय. पण अपरिग्रह म्हणजे आपल्या मोदीजी महाराजांनी खरा अर्थ सांगितला, कमीत कमी गरजा असणं म्हणजे त्याग. कमीत कमी गरजा असणं. आपले बॉस शेखर कमीत कमी गरजा ठेवतात. मी जवळून जीवन पाहिलंय विद्यार्थी अवस्थेपासून. माझ्याकडे आल्यानंतर दाढी करायची एक मशीन आहे त्यांच्याकडे, कारण रेझर किती लागाव्यात बहुतेक हा हिशोब असेल. त्या मशीननं दाढी करतात. मशीन बिघडली तरच काय खर्च येईल तो येईल. स्वतःच मेकॅनिक असल्यामुळे ती भानगड नाही. आणि ड्रेस वेसही कमी. स्वतःचं हाताने धुवायचं, इस्त्री करायची, घालायचं, सगळं असंच. स्वतःचे कपडे सर्व हाताने धुणे, स्वतःचं ताट धुणे, शक्यतो सर्व हाताने घेणे. शक्यतो कोणी नाही आणून दिलं स्वतः घ्यायचं, जेवढं लागेल ते खायचं, संपवायचा विषय. असं नाही हे नाही आणलं, ते नाही आणलं, हे नाही केलं, काही नाही. काय असेल ते कमीत कमी गरजा. आणि त्यांच्या तोंडून नेहमी असतं कमीत कमी गरजा. मला एकदा म्हणाले, फार पूर्वी तुम्ही येण्याच्या आधी, म्हणले एकदा सगळे साधक घेऊन जंगलात जायचं. म्हणले तिथे टूथब्रश नाही, काही नाही, काही नाही. लिंबाची काडी दात घासायला, काकडी, टोमॅटो, बस एवढंच ठेवायचं. इथे आल्यानंतर म्हणले काय करायचं होतं, इतकं स्वयंपाक केला, काकडी टोमॅटो पुरे झाले म्हणले आपल्याला खायला. कमीत कमी गरजा. आणि तिथे काहीच असू नये म्हणले. म्हणलं तुम्ही मी दोघंच राहू, बाकी सगळे पळून जातील म्हणलं. मग पुन्हा बोललेच नाही. आणि 8-15 दिवसाचं शिबिर ठेवायचं म्हणलं. बाकी सगळे पळून जातील म्हणलं. मग त्यांनी तो आग्रह धरला नाही. कमीत कमी गरजा म्हणजे त्या. आता भाजी पोळीच जर होत असेल तर वरण, 3 भाज्या, 2 कोशिंबिरी, भजे, थोडी कचोरी, 1-2 मिठाया, हे आवश्यक आहे का? साधं असेल तितकं पुरे. आता परवा गेलो त्यावेळेस त्याचं ठरलेलं आहे शेखरचं, काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून तो एक डबा आणतात स्टीलचा. त्या डब्यामध्ये वडे असतात. काय ते पुदिन्याचे कसे आहेत ते वडे, आल्याचे. त्याला फार आवडतं. आणि छोटी वडी असते ती हातावर ठेवतात. डबात पुढे करतात. आपण 1-2 काय घ्यायचं ते घ्यायचं. मग पाणी, कधी आणलं तर शरबत. तर वहिनी म्हणाल्या आज तुम्ही खाल्लं पाहिजे, तुम्हाला एकादशी आहे का द्वादशी? म्हणलं मला दोन्ही आहे, एकादशी असते द्वादशी असते, तुमच्याजवळ जे येते. पण म्हणलं मला खरं सांग का आता काही पाहिजे नाही. नाही म्हणलं एवढं खावं लागेल. म्हणून तिने एक लाडू चालला. पुन्हा आग्रह नाही, मी उसळ आणते. शेखरनी सांगितलं, मी 2दा सांगितलं मला इतकं नको. त्यांनी सांगितलं आग्रह करू नका, त्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ द्या. लक्षात घ्या. आणि कमीत कमी रंगरंगोटी आता करणारे घराची, गेल्या 30 वर्षात रंगच लावला नाही घराला. म्हणजे काय करायचंय, गरज काय? बिना रंगाचंही राहता येतं. पण म्हणून मी ह्यावेळेस विचारलं, रंग नाही म्हणले आता लावायचा. सगळी प्रॉपर्टी ही मामाकडून आलेली करोडो रुपयाची ट्रस्ट करून टाकली.
ट्रस्ट करून टाकले आणि स्वतः फक्त 20,000 रुपये महिना आणि 10,000 रुपये म्हणजे 20,000 घेतात आणि 10,000 रुपये पेन्शनचं येतं. 25-30,000 संपलं. आणि त्याच्यात किती पोरं जेवत असतात कोणी आले की.